गणेशोत्सव आता अगदी 2 महिन्यांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे गणेशाच्या मूर्ती तयार करणारे मूर्तिकार गणपतीच्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्यात मग्न आहेत. आंबेगाव तालुक्यामध्ये मंचर, अवसरी, गावडेवाडी ही गावं गणेश मूर्ती बनवण्यासाठी राज्यात प्रसिद्ध आहेत. पेंडच्या मूर्तीप्रमाणे या मूर्तींना देखील बाजारपेठेत मोठी मागणी असते. गरुड, मोर, वाघ, सिंह यावर आरूढ मूर्तींना मोठी मागणी असल्याचं कारागीर सांगतात. याशिवाय साईबाबा, स्वामी समर्थ खंडोबा या देवतांच्या प्रतिकृतींनाही जास्त मागणी आहे. वातावरणपूरक अशा शाडूच्या मूर्ती बनवण्याकडे सध्या कारागिरांचा कल दिसून येतो. शाडू मातीच्या गणेश मूर्ती पाण्यात चटकन विरघळतात, जलप्रदूषण करत नाहीत. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यासाठी खरेदी करावा लागणारा कच्चा माल महागाईच्या गर्तेत सापडलाय. त्यामुळं महाग बनला आहे. रंग, साचे, रबर या वस्तू देखील महाग झाल्या आहेत. परिणामी यावर्षी मूर्तीच्या किमती देखील 10% वाढण्याची शक्यता कारागिरांनी व्यक्त केली आहे. आधुनिक युगात फॅशनेबल मूर्तींना जास्त मागणी असल्याचं कारागीर सांगतात. पारंपरिक उजव्या डाव्या सोंडेच्या मूर्तीची पारंपरिक ग्राहक आगाऊ नोंदणी करून ठेवतायत. याशिवाय सार्वजनिक मंडळं जास्त उंचीच्या मूर्तींची आग्रही मागणी धरतात. या सगळ्यामुळे गणेश मूर्तिकार सध्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात प्रचंड व्यग्र असल्याचं दिसून येत आहे. सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष पाचपुते, मंचर.